नमस्कार मित्रांनो, आम्ही सकाळी तयारी करून आता आळंदीसाठी निघालो आहे. मस्त तयारी झालेली आहे आमची. आता गाडीमध्ये बसून आता आम्ही जाणार आहे. तर आता ट्रॅफिकमध्ये निघतो आता. तर खूप गर्दी पण इथे आहे. आता सोबतच आम्ही सामान गिमान घेतलं, ड्रेस कीस, आणि आता निघत आहे. गर्दी पण खूप आहे रोडवर. पुण्यामध्ये खूप गर्दी राहते सकाळच्या टाईमाला, दुपारी पण आणि संध्याकाळी पण. म्हणजे लोक ऑफिसला जातात किंवा वॉकिंगला जातात तेव्हा पण गर्दी असतेच. खूप सारी गर्दी होती. आणि आता आम्ही आळंदीमध्ये पोहोचलो. इंद्रायणीला वासुदेवाला सिद्धनाथाला रुक्मिणी मातेला चंद्रभागेला अयोध्यामध्ये रामदेवाला गोकुळामध्ये कृष्ण राधेला जेजुरीच्या खंडेरायाला माळसा मातेला बाणाबाईला धर्म पाऊलदा न पावला उद्धार होई कृष्ण. इथे खूप भाविक भक्त आंघोळ गिंघोळ करतात किंवा सोबतच काही देवपूजा असलं, काही नवस केलेला असतो ते देवाला दाखवतात, देवपूजा करतात, नदीची पण पूजा करतात. सोबतच तिथे जे काही आपले पाप असतील ते धुतले जातात असं मान्यता आहे. खूप सारे लोक इथं तशी हे घेऊन चालतात, श्रद्धा. आणि इथे खूप गर्दी पण होती घाटावर. तुम्ही बघू शकता किती सारी गर्दी आहे. आणि इथे लहान लहान मुलं आंघोळा पण करत होती, मस्त नदीमध्ये पोहत होती. पोहताना त्यांचे दृश्य आणि एकामागे एक उडी टाकत होते. तुम्ही बघू राहिले ते पका. मुलं एकामागे एक उडी टाकत आहेत. तुम्ही बघू राहिले किती छान उडी टाकत आहेत. आता पाण्यामध्ये पाणी पण खूप आहे आणि नदीच्या वरून जात आहे. हे आहे त्रिवेणी भगीरथी कुंड. आणि सोबतच आता आपण रस्त्याने निघत आहे. आपल्याला खूप सारे आजी आजोबा, आजी पण दिसत आहे आंघोळ करताना. एक फोटोग्राफर पण आहे. खूप सारे भाविक भक्त पण राहतात. हे बघा, इथे देवीची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्मिणी माताची. आणि सोबतच काही वारकरी दिसत आहेत आपल्याला. आता आपण गजानन महाराजच्या मठात जात आहे. गजानन महाराजच्या मठात आल्यावर आपण थोडासा फोटोशूट करणार आहे. तुम्ही बघू राहिले किती छान गजानन महाराजचा मठ आहे. मस्त पहाडावर चढावं लागते. पहिल्या दगडाचा पहाड होता, आता त्याला कोरून यांनी मस्त मंदिर बनवलं इथं, गजानन महाराजचा मठ. आणि खूप सुंदर दिसत आहे. ते दृश्य पण खूप सुंदर आहे. एकदम नैसर्गिक वातावरण आहे. आता आम्ही दर्शन झालं तर आम्ही निघत आहे. दर्शन निघाल्यावर आम्हाला रस्त्याने जात आहे. खूप छान वाटलं आहे.